त्याची जॉईनिंग झाली. वेलॉसिटी वाल्यांनी त्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स प्रोव्हाइड केला आणि त्याला अच्छा. इन्फोसिस मध्ये 10 लाखचं ऑफर लेटर आलं. आता तो जॉईनिंग पण झाला. 1.5 मंथ त्याची जॉईनिंग झाली. अच्छा. तर त्याला एक्सपिरियन्स होता का पहिले, म्हणजे अदर देन ते तू पॅकेज सांगितलं ठीक आहे, पण त्याला एक्सपिरियन्स होता की तो फ्रेशर जॉईन झालाय, कसं काय? आज म्हणजे त्यांनी तो ओके, कळलं एक्सपिरियन्स कळलं. प्रोव्हाइड. अच्छा, त्यांनी तीन तीन वर्ष सांगितलं आणि मग 10 लाख. ठीक आहे. आता बघ, आता तू ना त्याला आफ्टर तो किती कम्फर्टेबल आहे पॉवर बीआय मध्ये, त्याला विचारलाय का तू? नाही मॅम, तसं काही नाही ना. विचारलं नाही. तू ऍक्च्युली कसं होतं ना, बघा एक्सपिरियन्स बघ, आपण पण दाखवतो, पण मी फ्री कधी तुला सांगणार नाही इन्स्टिट्यूटला. आता या मी सांगेल 1.5 किंवा 2 मॅक्झिमम. कारण की काय होतं बघा, आता माझा जे कोर्स आहे फ्रँकली स्पीकिंग, आता हे ओके. कोर्स जे आहे 1.5 ते 2 महिने चालेल, है ना. आता मी बरोबर. शिकवेल ते तुमच्यावरती आहे, तुम्ही ते किती ग्रास्प करता, है ना, तुम्ही किती प्रॅक्टिस करता. मी तुला असाइनमेंट्स देईल, मी तुला क्वेश्चन्स देईल, ठीक आहे. आता त्याच्यानंतर तुला स्वतःला 2 ते 3 महिने तुला एकट्याला काय करायचंय, तुला ते पूर्ण वाचून काढायचंय. युट्यूबमध्ये तुला वेगवेगळे लिंक्स देईल, ते लिंक्स तुला पूर्ण करायचे आहे प्रत्येक कन्सेप्ट वरती. नंतर तू अप्लाय कर. मी तुला सांगणार नाही की 1.5 महिना कोर्स करून तुरंत अप्लाय कर, असं तर होणार नाही. कारण की मी पण इंटरव्ह्यू घेते, मला 2 मिनिटात समजते की कोणचा मुलगा ट्रेनिंग घेऊन आला आहे आणि कोणत्या मुलांनी स्वतः प्रोजेक्ट केले आहे कंपनीमध्ये, आहे ना. आता बघ, तू आता 10th मध्ये आहे, तुला मी आता 5th स्टँडर्डचा एक स्टुडंट दिला आणि मी तुला दिला 8th स्टँडर्ड स्टुडंट. तुला समजेल की समजेल ना तुला की 5th हो मधला सर. कोणता, 8th मधला कोणता, एका क्वेश्चन मध्ये तुला समजेल ना, है ना. ठीक आहे. हो तसंच हो. आम्हाला पण करतो. तर मी नेहमी हेच सांगते, एक्सपिरियन्स आपण फक्त 1.5 ते 2 दाखवा. कारण की काय होतं, तुम्ही ट्रेनिंग घेऊन गेलेले आणि जर तुम्ही 3 बरोबर. मध्ये प्रॅक्टिस केली तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स येईल क्वेश्चन आन्सर्स द्यायला इंटरव्ह्यूचे, है ना. ही पहिली गोष्ट. आता दुसरं झालं पॅकेज. त्याला पॅकेज 10चं आहे, मी तुला 15चं देते. पण काय होते, प्रोजेक्ट वरती गेल्यावर ना, आपलं जर हँड्स ऑन नसलं ना, 2 मिनिटात मॅनेजर किंवा टीएल ओळखून घेतात की तुम्हाला प्रॅक्टिस नाहीये. तेव्हा आतमध्ये गेल्यावर तुम्हाला खूप त्रास होतो, कळलं. आता तूच हो. म्हण ना, तू आता 6 मध्ये आहे, तुला मी 9च्या क्लासमध्ये बसवलं, तुला मी अल्जेब्रा शिकवलं, जॉमेट्री शिकवलं, इंग्लिश पण शिकवलं. आता मी तुला काय म्हटलं, तू अल्जेब्राचे 5 चॅप्टर मला 2 दिवसात टेस्ट दे. तुला होईल का? नाही नाही. तूच इमॅजिन कर, बेसिक इमॅजिन कर, होईल का? तुला किती नाही त्रास नाही. होईल. तो त्रास कंपनीमध्ये गेल्यावर ना, तो खूप प्रेशर होतो. तर माझं म्हणणं हेच आहे, तुम्ही 1.5 महिना कोर्स करा, 2 महिने घ्या, मी आणखी 2 क्लासेस एक्स्ट्रा घेईल, ठीक आहे ना. ते केल्यावर तुम्हाला पण इट शुड बी कसं झालं पाहिजे, फक्त मी शिकवलं नाही, तुम्हाला पण ते सोबत पॅरलली करावं लागेल. कारण की तुम्ही पण पे करत आहे, फ्रीमध्ये तर क्लासेस नाहीये, है ना. तर तुम्ही पण 2-3 महिने क्लासेस करा, मला परत तुम्ही कॉन्टॅक्ट करा, क्वेश्चन्स विचारा, त्याच्यानंतर अप्लाय करा. जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर मग काय करायचं, आपल्या छोट्या कंपनी असतात ना, आता हे 50 लोकांच्या, 100 लोकांच्या, तिथे अप्लाय करून बघा तुम्हाला किती तुम्ही इंटरव्ह्यू क्लिअर करू शकतात की नाही. आता तुझं एम फॉर एक्झाम्पल कॉग्निझंट आहे ना, तर ती पहिले टार्गेट नाही करायची. पहिले टार्गेट कुठले करायची, स्मॉल कंपनीज. तिथून आपल्याला काय कलेक्ट करायचंय, क्वेश्चन्स कुठले येतात, आपण किती कॅलिबर आहे, आपल्याला कुठला कन्सेप्ट परत करायचंय, कळतं नाही तुला काय बोलते. मग ते झाल्यावर हो हो. आपण कॉग्निमध्ये जाऊ. कारण की एमएनसी मध्ये काय असतं ना, तुमचा 6 मंथचा पिरियड असतो. त्या पिरियडला काय म्हणतात, तू एकदा जर अप्लाय केलं फॉर एक्झाम्पल जून मध्ये आणि तू फेल झाला, तू परत डिसेंबर पर्यंत अप्लाय करू शकणार नाही. कारण की प्रत्येकाला चान्स भेटला पाहिजे ना. तर तू काय, तो गोल्डन चान्स मिस केला, हा ना. आता आता बघ, असं झालं की तू खूप लकी आहे, तू 5 क्वेश्चन मध्ये तू सिलेक्ट पण झाला. फॉर एक्झाम्पल तुझा इंटरव्ह्यू बहुतेक नॉन पॉवर बीआय डेव्हलपर घेत आहे. आता जर मी घेतलं तर मी तर ओळखणार. जर किनी जावाच्या माणसाने तुझा डेमो घेतला, तुझा इंटरव्ह्यू घेतला, तुला आतमध्ये घेतलं, नंतर काय, नंतर तुला पूर्ण प्रोजेक्ट दिला, तू हँडल करू शकेल का? नाही ना. तर तेव्हा तुझं जे 6 माझं 6 माझं प्रोफेशन असतो ना, तेव्हा ते काय करतात, खूप खूप रेटिंग कमी असते, ते सगळी गोष्ट. तर माझं तात्पर्य हेच मानायचं की 1.5 महिना तुम्ही कोर्स केल्यावर तुम्हाला पण तितकं ते करावं लागेल, है ना. आणि एक्सपिरियन्स जास्त दाखवून मग आतमध्ये प्रॉब्लेम घेऊन ते मग काहीच गरजेचं नाही. मग असं वाटतं की आपण फील्ड चुकीची गेली, पैसे चुकीचे लावले. कळलं माझं तुला म्हणणं. हो हो. मी तुला तेच तेच. सिनारिओ सांगत आहे, म्हणजे काय होतं, काय घडतं ऍक्च्युअली असं, है ना. आणि तुझी एक मेन चांगली गोष्ट काय, तू आता बीए मध्येच तू हे केलेलं आहे ना, तर इतका काय डिफिकल्ट कोर्स गेला नाही पाहिजे. आणि मी तुला आता फ्रेशरच काउंट करणार, कारण की तुला आयटीचा बॅकग्राऊंड नाही आहे. तर आपण काय करू, बेसिक कन्सेप्ट पासून ऍडव्हान्स पर्यंत जाऊ. असं काही घाई नाही आहे की मला आज 4च टॉपिक करायचे, आपण 2च करू. तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. तर एकदम मी हो हो. बेसिक म्हणून, तुला काय 2-3 तासमध्ये कळेल की किती किती होत आहे, किती समजत नाही आहे. जर तुला वाटलं पॉवर बीआय माझं नाही आहे, तू टॅब्ल्यू मध्ये शिफ्ट हो. आता एक तर मी गॅरंटी प्रत्येकाला देते, आता मी पण 500च्या वरती लोकांना शिकवलंय पॉवर बीआय आणि वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज. तर एक तर गॅरंटी नक्की आहे की जर पॉवर बीआय शिकला ना, तुला टॅब्ल्यू पण येईल, टॅब्ल्यू पण एक टेक्नॉलॉजी आहे, तुला क्विक्यू पण येईल. कारण की ही तिन्ही टेक्नॉलॉजी एकसारख्या आहे. आता कसं सांगू का, आता फॉर एक्झाम्पल तू एक रूम मध्ये बसलाय, ठीक आहे, मी पण एक रूम मध्ये बसलीये.
ठीक आहे, इथपर्यंत आपण ऐकतो ना तू? बरोबर आहे. हॅलो. हो, हो. हा, आता बघ, येस, येस. तुझ्या रूम मध्ये फॅन आहे, तुझ्या रूम मध्ये कबड आहे, बहुतेक कबड मध्ये कपडे असतील, कॉस्मेटिक सामान असतील, काहीतरी आता प्रेस वगैरे असतील. तेच सामान माझ्या पण रूम मध्ये आहे. आता माझ्या रूम मध्ये पण काय फॅन आहे, कबड आहे, कबड मध्ये कॉस्मेटिक आहे, क्लोथ्स आहे, जीन्स आहे आणि आपला प्रेस आहे. ठीक आहे. पण आता तुझ्या कबड मध्ये जे वस्तू आहे ते ठेवण्याची पद्धत वेगळी असेल, है ना? तू काही कपडे वरती ठेवले, काही बाहेर ठेवले, काही बेडवरती ठेवले, काही टेबलवरती ठेवले. तसंच मी पण ठेवले. तर अशीच, तर काय झालं, तुझ्याकडे माझ्याकडे वस्तू सेम आहे रूम मध्ये, फक्त त्यांचं काय प्लेसमेंट वेगळं आहे. कळलं? माझ्याकडे पण वस्तू तेच आहे, प्लेसमेंट वेगळं आहे. आता टॅब्ल्यू, क्लिक, पॉवर BI हे तिन्ही पण टूल 60% सारखेच आहे, फक्त त्यांच्या ते वस्तूंचे प्लेसमेंट वेगवेगळं आहे. कळलं? म्हणून मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की तुम्ही जर टॅब्ल्यू पण शिकले, पॉवर BI पण शिकले माझ्याकडून, है ना, तर तुम्हाला बाकी 2 टेक्नॉलॉजीचं पण 50% नॉलेज येईलच. कारण की मी तुम्हाला सतत टूल 1, टूल 2, टूल 3 मध्ये नेतच असते. तर असं मग तुम्हाला परत गरज नाही पडेल की तुम्ही एक शिकल्यावर परत करायचं आहे का. तर हे असं म्हणजे तुम्हाला मी खायला सांगत आहे. तर मग असं आहे म्हणजे ओव्हरऑल तिन्ही टूल्स, तर तिघांचं नॉलेज येईल, पॉवर BI तर येईलच. आणि असं आहे, कोण की गॅरंटी नाही करणार, मी पण करत नाही की तू एकदम 1.5 महिना शिका तुला तुरंत जॉब भेटेल का, नाही. इट हॅज टू बी, तुझा एफर्ट झाला पाहिजे, ते म्हणजे तुझ्याकडून क्वेश्चन्स आले बरोबर. पाहिजे, तू प्रॅक्टिस केली येस, येस. पाहिजे, है ना. बरोबर. तर हे आहे. आणखी काय असेल तर सांगतो, कळलं ना? येस, येस. आणि ऍज अ फ्रेशरला काय डिमांड आहे ऍज अ पॉवर फ्रेशर बीआय मध्ये? मोठी आहे. आता बघ, फ्रेशर म्हणजे काय होतं ना, बघ आता जर तू जॉईन केलं फॉर एक्झाम्पल 1 वन मध्ये कॉग्नीला, तर पहिले 6 महिने जे असतात ना, त्या प्रोबेशन पिरियड असतात. प्रोबेशन म्हणजे कसं, आता तू कॉलेजमधून उठून आला कंपनीमध्ये, तर तुम्हाला 6 महिने बरोबर. फक्त ट्रेनिंग असते, तुम्हाला काही प्रोजेक्टमध्ये टाकत नाही. हा, आता जर तू स्मॉल कंपनीमध्ये गेला, फॉर एक्झाम्पल इंटेलिमेंट आहे, विप्रोची स्मॉल कंपनी आहे, थर्ड पार्टी कंपनी आहे, तिथे तुम्हाला पहिल्या दिवसापासून काम असते. कारण की तिथे काय असतात, लोक असतात 50, आहे ना, कंपनी छोटी असते, MNC मध्ये असं नसते, है ना. तर ते पहिले 6 महिने तुम्हाला फक्त बघतात, तुम्ही काम, तुम्हाला आता तुला जावा शिकवेल. आता जावा मध्ये प्रोजेक्ट जर नाही आले, तुला पॉवर BI शिकवेल. तर पॉवर BI ला त्यांचे प्रोजेक्ट नाही आले, काहीतरी झालंय प्रॉब्लेम कंपनीचा आणि थर्ड पार्टीचा, तुला आणखी काय टेक्नॉलॉजी शिकवेल. तर ते बघेल तू किती फ्लेक्झिबल आहे, तुला किती कळत आहे, तुझ्या एक्झाम्स घेतील त्या दर महिन्याला. असं होते मोठ्या कंपनीत, MNC मध्ये. स्मॉल मध्ये असं नाही, स्मॉल मध्ये तुम्हाला टूल देतात, थोडंफार ट्रेनिंग देतात 8-10 दिवस आणि तुम्हाला कामं करावं लागतात. MNC मध्ये असं नाही आहे, तुम्हाला ते टेस्ट होतात मंथली, आहे ना. पण हा, तर आता कसं झालं, 6 महिने हे असतात ट्रेनिंग, आणि उरलेले 6 महिने ते फक्त असं, ते तू जर 1 पण दाखवलं तर तुला फक्त ते 6 महिने हे करतील, ओके याला फक्त 6 महिन्याचं नॉलेज आहे, म्हणून आम्ही नेहमी 1.5 दाखवतो. तर तो असं झालाय मिड फ्रेशर, तो पूर्ण फ्रेशर पण नाही, पूर्ण एक्सपिरियन्स पण नाही. आता जर तू 3 दाखवेल, म्हणजे काय झालं, तुला 3 इयर्स एका टूलवर एक्सपिरियन्स दाखवणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. खूप आता खूप 3 वर्ष मोठी मीच गोष्ट आहे. काम केलं पॉवर BI वर. आता तू सांग, तू ट्रेनिंग घेतली, आता मी 3 इयर्स पॉवर BI डेव्हलपर, किती डिफरन्स असेल ना. हो ते आणि तुला हो आता ते माझ्यासोबत बसवलं कंपनीमध्ये, तर मी ओळखेल ना की तू ट्रेनिंग घेऊन आलेला आहे. म्हणून येस, जास्त येस. त्या एक्सपिरियन्स दाखवून, जास्त पैसे मागे जाऊन, ते कसं झालं, आपण स्वतःला त्या एक म्हणजे ते प्रॉपर जागेवर पाठवत नाहीये. हा, ही गॅरंटी आहे, तू टॅब्ल्यू शिक, पॉवर BI शिक, जॉब तर आहे, ओपनिंग खूप आहे. मी तुला आता 10 टाकते लिंक, तुला तुझ्या मेसेज करते 10 लिंक्डइन वरती, नोकरीवरती. तुला मी प्रोफाईल पण बनवून देईल, CV कशा बनवायच्या, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स कशा द्यायच्या, ते सगळं करू आपण, है ना. हा, पण ते कसं झालं पाहिजे, फक्त मी नॉलेज देते मी असं नाही, ते टिकून पण आलं पाहिजे, तेव्हाच ते कसं कम्प्लीट होईल कोर्स, हो, तेच ते तर आहेच. है ना. आणि ऍज अ फ्रेशरला काय पॅकेज असेल, म्हणजे मिड फ्रेशरला आपण आता असं म्हटलं तर? आता बघ, ते तुला मी सांगितलं ना, ते डिपेंड करत तू कुठे अप्लाय कर. आता तर बघ, मी जेव्हा, आता मला 10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. आम्ही जेव्हा केलं, तर माझं पॅकेज ऐकणार ना, मला फक्त 8,000 हातात यायचे, कारण की आमचे अरे वा. पॅकेज किती होते, 1.5-2 लाख. आता फ्रेशरला पॅकेज आहे 4.5. मी तुला मिनिमम सांगत आहे, मिनिमम 4 येस, ते येस. 6 मधले फ्रेशरला पॅकेज आहे. आता ते डिपेंड करेल तू कुठल्या कंपनीमध्ये आहे. आता तू कॉग्नीमध्ये गेला, तुला 6+ असेल, तू स्मॉल मध्ये आला, तुला 4.5 असेल. तर ते मग कसं आपल्या प्रिपरेशन वरती डिपेंड करतो, तुझा किती होल्ड आहे, तुला किती नॉलेज आहे, आहे ना. ते तर आहे. तसं आहे ते. अच्छा, अच्छा. ओके. आणखी विचार, आणखी काय असेल तर क्वेश्चन्स. हम्म. तू पहिले कुठला कोर्स केला म्हटलं, BBA केलं, आणि मधात काही केलं का नाही, नाही केलं काही? बीबीए केलं मी, आणि हम्म. त्यानंतर आता MBA करतोय बिझनेस अनालिटिक्स मध्ये. मला एक सांगा, हा, पॉवर BI बेस्ट राहील का डेटा सायन्स चांगला राहील?
आता ते तुझ्या इंटरेस्ट वरती आहे. तुला कुठे जायचंय, तुझं काय रोडमॅप आहे, तर दोन्ही बरोबरच आहे कोर्सेस. पॉवर बी आपण करू शकू. डेटा अनालिसिस कसं झालंय ना, ते पूर्ण इट इज ओव्हरऑल कोर्स. त्याच्यात फक्त एक सिलेबस नाही, त्याच्यात 400 प्लस त्याच्यात कन्सेप्ट आहे. येस समजलं येस तुला? येस. हा. तर जर तुला किती कम्फर्टेबल वाटतं एमबी मला सांग. तुला किती झालं टाइम जाऊन जॉईन करून हा कोर्स बिझनेस अनालिस्टचा? नाही मी जॉईन नाही केला अजून. अच्छा करायचंय. अच्छा तर करायचं आहे का? ओके. मला वाटलं तू केलंय का? मग ते कसं जर तू नाही. केलं असतं तुला ते समजलं असतं की तुला त्याच्यात किती इंटरेस्ट आहे. त्या इंटरेस्टच्या वरती आहे पूर्ण. आता मी तुला लगेच पायथन शिकवेल. कोणी पण पायथन शिकू शकत नाही. त्याच्यावरती त्याच्या पहिले तुला थोडंसं तुला आता डेटाबेसेस, SQL, डेटा हाऊसिंग तुला ही नॉलेज असलं पाहिजे मगच तू पायथन शिकू शकतो. तर डेटा येस अनालिस्ट येस. कसं आहे ना, ते सगळं म्हणजे सगळ्यांचं थोडं नॉलेज असतं. पॉवर बी एक पूर्ण कोर्स आहे. टॅबल्यू एक पूर्ण स्वतःची टेक्नॉलॉजी आहे. कळलं? आता डेटा सायन्स कसं आहे ना, डेटा सायन्स म्हणा किंवा डेटा अनालिसिस म्हणा, हे प्रत्येकाचं थोडं मिश्रण आहे, असं मिक्सचर आहे तो असं. तर जर येस तुझी येस. तयारी असेल तर मी सांगेल तू डेटा अनालिस्ट कर. पण जर तुला इतकं हेवी घ्यायचं नसेल, तुला एक स्मॉल कोर्स घ्यायचा असेल तर मग पॉवर बीआय किंवा टॅबल्यू कर, असं माझं म्हणणं आहे. तू सर्च कर, ऑनलाईन पण सर्च कर तू. हो. व्हिडिओज बघ, कुठले व्हिडिओज बघ. ओके, पॉवर बीआय वर्सेस डेटा अनालिटिक्स. पण डेटा अनालिटिक्स आणि डेटा मशीन झालं, डेटा अनालिटिक्स झालं, मशीन लर्निंग झालं, हे कोण करतात? ज्याला हे बेसिक नॉलेज आहे पूर्ण आयटी कंपनीचं. तर हे बरोबर तुला आहे. खूप भारी होतील हे कोर्सेस करणं. हा. त्याच्यात कसं तुला हे समजते का? सिक्वल माहितीये का? स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज माहितीये? आपण थोडं स्ट्रक्चर कोडिंग. केलं. हा. हो तर हो थोडं. हे सगळ्यांचं होल्ड पाहिजे. ओरॅकल आलं पाहिजे. 2-3 डेटाबेसेस टूल आले पाहिजे. डेटाबेस हाऊसिंगचे कन्सेप्ट आले पाहिजे. तुला हे माहितीये की जॉईन्स करतो आपण, स्नोफ्लेक्सचं मॉडेल बनवतो, स्टार स्कीमा बनवतो. हे केलं असेल ना तू? नाही. नाही का? बघ, हे सगळं नॉलेज आल्यावरच आपण तो कोर्स करू शकतो. आहे ना? आणि ते येस येस. कोर्सेस हो. महाग सगळे 45-50 प्लसच आहेत ते. येस. है ना? असं आहे. तर मला असं वाटतं की स्मॉल कोर्स धर, तो कर, 1-1.5 महिना कर. ते करता तुला कळेल की तुझं किती ग्रास्पिंग आहे, तुला किती करतो. तुला जर वाटलं की माझी याच्यात मास्टरी होऊ शकेल, तुला इंटरेस्ट आहे, मग तू पुढे मोठं स्टेप घे. तू डेटा अनालिटिक्स कर, तू मशीन लर्निंग कर, पायथन कर. एकदमच तू फर्स्ट स्टेपवरून तू 5th स्टेपवर जम्प करू शकेल नाही ना. ते काही ओके काम ओके. म्हणजे याच्यातून आपल्याला शिफ्ट करता येऊ शकतं. शिफ्ट म्हणजे कसं म्हणते तू? म्हणजे आता जर आपण पॉवर बीआय केलं म्हणजे पुढे हां. आपल्याला जर वाटलं एसक्यूएल, पायथन वगैरे शिकता येऊ शकतं आणि त्याच्यात आपण हे करू शकतो ना. नाही आता पॉवर बीआय आता बघ मी तुला आणखी सांगते. आता बघ एक कबर्ड आहे. पॉवर बीआय म्हणजे एक कबर्ड आहे. मी तुला काय करेल ट्रेनिंग मध्ये मी तुला ते कबर्ड उघडून दाखवेल. त्याच्यात काय काय आहे तुला मी वस्तू पूर्ण सांगेल. आता डेटा ओके. अनालिस्ट म्हणजे काय झालंय, एक रूम मध्ये 5 कबर्ड आहे. त्या 5 कबर्ड मी तुला सांगत आहे या कबर्ड मध्ये असं आहे. माझं म्हणणं काय, पहिले एकाला सुरू कर. पॉवर बीआय मध्ये कसं मॅक्झिमम सिक्वल कसं थोडं बहुत सिक्वल मी कव्हर करेल. तसं ऍक्च्युली म्हणतात इक्वल थोडं कसं नॉलेज राहिलं पाहिजे आपल्याला. नसेल पण तरी चालेल. पण कसं जर तू आता डेव्हलपर रोलला अप्लाय करेल, फॉर एक्झाम्पल तुला अप्लाय करायचं आहे पॉवर बीआय डेव्हलपर, तर कोणची पण कंपनी तुला पहिलं काय करेल, तुला सिक्वलचे क्वेश्चन्स विचारतील. बेसिक सिक्वल म्हणजे काय होतं, आपण जॉईन्स कसं करतो, आपण मॉडेल कसं डिझाईन करतो, हे तर आलेच पाहिजे. तुला फक्त पॉवर बी आलं म्हणजे असं होत नाही. हे मी तुला सांगेल ट्रेनिंग मध्ये कसं होते. हे एकदा कळलं ना की ओके, बिझनेस अनालिसिस मध्ये, बिझनेस इंटेलिजन्स मध्ये हा कोर्स कसा आहे, मग तू स्वतःहून म्हणजे तुला विचारायची गरज लागणारच नाही की मी ही कोर्स करू की नाही. तू स्वतःहून ते म्हणजे तू लावू शकतो हिशोब. ओके, मी आता काय केलं पाहिजे, टॅब्लू केलं पाहिजे, नाही मला टॅब्लू येते कारण की मला पॉवर बी येतो. तर हे 2 कोर्सेस गरजेचेच नाही आहे. मग तू विचार कर, मी पायथन शिकू शकतो का, मी कोडिंग करू शकतो का, असं एकदम तो मोज करेल ना, ते म्हणजे नाही होणार ते. म्हणजे तू करून बघ, मी तुला असं म्हणत नाही कर. 10 दिवस कर, नाही होणार ते, खूप हेवी होईल कोर्स. ओके. हा. चालेल. आणि आपल्या बॅचला किती स्टुडंट असतील एका बॅचला? आता आमचं चालू आहे गॅदरिंग करणं, 4 to 5 असतील असं आहे आमचं अच्छा. प्लॅनिंग सध्या तर. आणि ऑनलाईन ओके. असतील वीकेंडला बॅचेस सध्या तर. पण मी कसं असाइनमेंट वगैरे देत जाईल. तर असं सुरू आहे ना. ओके. वीकेंडला असेल ना आपला सॅटर्डे संडे? हा, तेच सुरू आहे. वीकेंडलाच करू. थोडं टायमिंग एकदा बघून घे सगळ्यांचं काय आहे. वीकेंड तसं इव्हनिंगचं सुरू आहे आमचं प्लॅनिंग, 7 to ओके. 9 किंवा 8 to 10. तर एकदा बघू है ना. ओके. चालेल. हम्म, हम्म, चालेल. हम्म. ओके मग. कारण मी पण बघितलंय 3 इयरचा एक एक्सपिरियन्स दाखवून थोडंसं हे जातच. कारण आताच माझं एक लेक्चर चालू होतं का त्याच्यातलंच अच्छा त्या एका मित्राने 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दाखवून हे केलं. अच्छा त्याला 6 अच्छा. महिन्याने रिझाइन करावं लागलं. हा, मग मी तुला का आता बघ, मी तुला का सांगू शकली, कारण की मी पण खाली वरून वरती आली. मी पण तुझ्यासारखी फ्रेशर होती.
हा ना, अमरावती युनिव्हर्सिटी पास आउट. तर मी प्रत्येक Yes. गोष्टी बघितल्या, तर आम्हाला माहिती, आम्ही पण ओळखतो. तर ते कसं, मला काय नाही, मी तुला 3 काय, तुला मी 4 इयर्स देते, तू 15 लाखचं पॅकेज कर. आतमध्ये गेल्यावर तुला ते स्ट्रेस आणि मेंटल हे इश्यू होतील ना, मग ते काय कामाचं नाही ना. त्याच्यापेक्षा बरं आहे ना, नाही. 4 लाखचं पॅकेज घे, आरामानं कर, शिक, तुला कोणी प्रेशर देणार नाही. आता बघ, तुला 10 लाखचं पॅकेज म्हणजे तुला कोणी फ्रेशर म्हणणार नाही. तुला काय म्हणतील लोक, नाही. यू आर अ डेव्हलपर, तुझ्याकडून येस, एक्सपेक्ट येस. करतील. आता जेव्हा, आता तू मला फॉर एक्झाम्पल तुम्हाला ₹500 देऊन कोर्स शिकणार आहे, तू काय एक्सपेक्ट करतील की मला सगळं काही आलं पाहिजे या कोर्स मधलं, आहे की नाही? तसंच तुला येस, कंपनी 10 लाख दिल्यावर ते तुला आणखी एक माणूस सोबत देईल का काम करायला? नाही देईल ना. तुझ्याकडून पूर्ण नाही. काम करून घेईल की नाही, है ना? मग इतक्या येस, येस. प्रेशरमध्ये आपल्याला कशाला जायचंय? आरामानं दीड 2 वर्ष दाखव, तुला कम्फर्टेबल असेल, तू 2.5 दाखव, है ना? कारण की कधी कधी काय होतात, वन इयरच्या एक्सपिरियन्स वरती कधी कधी कॉल्स येत नाही, कमी येतात, असं नाही की येत नाही, कॉल्स अच्छा. येतात. ठीक आहे, तू 1.5 दाखव, तू पण दाखव. पण आता तू जर दाखवलं 2 इयर एक्सपिरियन्स, आता सपोज मी तुझी मॅनेजर आहे आणि माझ्याकडे आता 2 इयर्सचा एक पॉवर बीआयचा कॅन्डिडेट आहे, एक 4 इयर्सचा आहे, मी प्रेशर कोणाला देईल? 2 ला देईल का 4 ला देईल? 4 ला देईल ना. येस, येस, तुला येस. काय म्हणणार मी, ओके ठीक आहे, आता आलेला आहे 2 इयर्सचा, इतकं माहित नसेल, ठीक आहे, तू एक दोन चुका पण केल्या, रोजच्या 2 चुका पण केल्या, अंडरस्टँडेबल आहे, ठीक आहे बाई, इतकं तुला माहित, तू एकच प्रोजेक्ट केलेला आहे, तू फ्रेशर आहे, तर तुला तितकं ते बरोबर. कसं एक सॉफ्ट कॉर्नर असेल. पण जर 4 वर्षाचा आला, मी त्याला हे ठेवणार नाही, कारण की त्याला मी 15 लाख देत आहे, मी त्याच्याकडून कामं पूर्ण करून घेईल ना. तर येस, ते येस, तसं येस. तिकडे पण तसंच असते. ते पॅकेजवर जाऊ नको, पॅकेज ते भेटतील डेफिनेटली, पण ते कसं ओके. मग आतमध्ये खूप प्रॉब्लेम होतं रे. मग ते हो. कसं इश्यू मध्ये एका नाही. एका पायरीने गेला पाहिजे. बरोबर आहे तेच. हा, स्टेप बाय स्टेप, तर बरं आहे ना, हं, हं, हं. है ना. ठीक आहे, चालेल. आणखी ओके. असेल तर सांग मला. ठीक आहे, क्लिअर आहे ना. हा हा. येस, 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 येस. ओके ओके, थँक्यू भूषण. हा चालेल. ओके. थँक यू मॅम. ओके, नो प्रॉब्लेम. हा हा और हाँ, बोलो बोलो. मुझे, मेरा मदर टंग मारवाड़ी है, पर लकीली आता है मुझे मराठी. एक्चुअली ये होता है शेम, मतलब कैसे, मुझे भी ऐसा नहीं लगता कि मतलब इट शुड बी सेटिस्फैक्टरी टीचिंग. मैं हर किसी को मतलब जो है सही बोलती हूँ, बिकॉज आई सीन ना, अब हम लोग इतने इंटरव्यूज लेते हैं ना, बेचारे ऐसे ट्रेनिंग करके आते, 20-20, 30-30 हजार रुपए देते, लोग बेवकूफ बनाते, बाहर अंदर आओ तो पता है बोलते ही नहीं आता है, मतलब बहुत इश्यू होता है. फिर बाजू में बैठो ना, इट्स लाइक अब 2 मिनट पहचान दो ना, ट्रेनिंग करके बंदा आया है, तो इट्स बेटर टू गाइड देम इन अ बेटर वे. तो मुझे तो लगता है, एक्चुअली मैं तो बोलने वाली थी कि टैब्यू से शुरू कर, बिकॉज टैब्यू ना बहुत इंटरेस्टिंग टूल है. पावर भी क्या है ना, इवन इफ आई टीच चली हूँ ना, आप खुद जाके अक्षित एक 2 वीडियोस देखो, पावर भी थोड़ा बोरिंग सा डल सा लगता है, क्योंकि वो माइक्रोसॉफ्ट ने डिजाइन किया है टूल, तो उसका ना जो लुक एंड फील है ना, काफी बोरिंग है, काफी डल है. तो बहुत लोग मैंने देखे मेरे पास आके 2 हफ्ता करके बोलते, मैडम हमको नहीं हो रहा है, नहीं मन नहीं, मतलब नहीं कर रहा है. तो व्हाट वी डू, आप हम, वो भी तो कैंडिडेट चाहिए, वी शिफ्ट देम टू टैब, हम टैब में शिफ्ट कर देते, कन्वर्ट कर देते, क्योंकि टूल सेम ही है ना, इतना कुछ चेंजेस नहीं होते हैं. हाँ, ऑब्वियसली है चेंजेस 50%. सो अभी हमको भी कैंडिडेट चाहिए, उसको भी ट्रेनिंग चाहिए, सो वी शिफ्ट देम टू टैबल्यू. ऐसा तो हम शुरुआत ही ऐसे करते हैं कि पहले दिन से टैबल्यू, क्लिक और पावर बीआई तीनों का नॉलेज देते हैं बंदे को, काइंड ऑफ. पावर बीआई कैसे लोग नहीं समझ में आता. और पता है कि इन लोगों को सिखाने में मेहनत बहुत लगती है. सपोज फॉर एग्जांपल मेरे पास अगर 3 साल का बंदा है ना, ही नोज बीआई, मेरे लिए प्लेटफॉर्म रेडी. अब ऐसे लोग आते हैं ना, वो बहुत टाइम कंज्यूमिंग है, एक एक कंसेप्ट बताओ, उनको सीक्वल ही नहीं पता. और सीक्वल एक्ट देखो, अभी आप ऑनलाइन पढ़ोगे ना, जैसे ऑनलाइन लिखा होता है, इफ यू वांट टू लर्न पावर बीआई टैबल्यू, आपको सीक्वल नॉलेज नहीं चाहिए. अभी सीक्वल मतलब क्या होता है, आपको पता होना चाहिए कि डेटा से अब आप मेरे आप मतलब आई एम योर डेवलपर, यू आर गिविंग मी डेटा. फॉर एग्जाम्पल आपके पास में अमेजोन का कंपनी है. अब अमेजोन वाले के पास में क्या है, क्लोथिंग भी है, शूज भी है, एक्सेसरीज भी है. अब आपका ये जो जो चीजें हैं, आपका अमेजोन इंडिया में चल रहा है, ऑस्ट्रेलिया में चल रहा है, यूएस में चल रहा है. नाउ यू बीइंग द सीईओ, यू वांट टू अंडरस्टैंड कि मेरा सबसे अच्छा बिजनेस इंडिया में कौन से स्टेट में, कौन से सिटी में चल रहा है. तो ये डेटा बहुत ड्रिल हो गया ना, कि मेरे पास 3 कंट्रीज में आई हैव द बिजनेस अमेजोन का, ऑस्ट्रेलिया, यूएसए, इंडिया. अब इंडिया में कौन से स्टेट के कौन से सिटी में आई एम डूइंग वेरी वेल, ये आपको डेटा चाहिए. और सेकंड डेटा, यू एज अ सीईओ वांट इंडिया, ऑस्ट्रेलिया के कौन से स्टेट में, कौन से रूरल एरिया में मेरा मेरा जो प्रोडक्ट है, अमेजोन का जो वेबसाइट जो बिल्कुल नहीं चल रहा, मतलब पीपल आर जस्ट नॉट बाइंग इट. अब मुझे ऐसा डेटा चाहिए, तो मेरे पास कंपनी क्या करती है, आप क्या करोगे, मेरे को सब डेटा लाके दोगे, एक्सेल में दोगे, कोई अलग डेटाबेस में दोगे. नाउ आई शुड बी एबल टू लिंक दैट डेटा ना, तो लिंकिंग को बोलते हैं डेटा मॉडल क्रिएट करना. अब ये फ्रेशर लोगों के लिए क्या होता है, इनको समझता ही नहीं पता डेटा मॉडल कैसे क्रिएट करना. अब इनको पता ही नहीं कि डेटा आता कैसे क्लाइंट से. यू विल गिव मी, आपको टेक्स्ट फाइल पता होगा ना, टेक्स्ट में आप मुझे दोगे,
तो आई नीड टू सेपरेट दैट डेटा, मेरे को वो डेटा को स्ट्रक्चर बनाना पड़ता है। फिर वो CS, चलो और एग्जांपल इजी, आप मुझे एक्सेल में डेटा दे रहे हो, एक्सेल तो बहुत इजी है। आपने मेरे को दिया कि 1 जुलाई को 1 बजे पुणे में इतने लोगों ने ये चीज खरीदा, वापस एक सितंबर को 4 बजे ये चीज खरीदा, तो क्या हो रहा है, वॉट एवर आई एम बाइंग, मेरे पास तो डेटा आपका जो है वो सब एक्यूमुलेट हो रहा है ना। दैट इज वाई यू कैन रिटर्न मी, यू कैन रिटर्न द प्रोडक्ट, आई कैन रिटर्न द प्रोडक्ट। तो वो डेटा उनके पास एक्सेल में स्टोर हो रहा है। अब ये फ्रेशर लोगों को पता है कि डेटा कैसे आता है कंपनी से, तो वो डेटा को मुझे कन्वर्ट करना पड़ता है, मैं उसको लोड करती हूँ, तो ये बताना उनके लिए ना बहुत डिफिकल्ट हो जाता है। तो दे ओनली दे फील कि अरे नहीं समझ आ रहा है, कोर्स इज नॉट फॉर मी। तो मतलब बहुत अब वो व्हाई आई कैन स्पीक सो मच बिकॉज आई हैव डन द प्रोजेक्ट्स ना। तो हमको भी फ्रेशर में कुछ भी नहीं था, इवन आई फेल कि 1 साल में बाप रे, मतलब व्हाट इज इंजीनियरिंग एंड व्हाट इज कंपनी, दे आर वे टू डिफरेंट। तो कैसे इन लोगों को बताने में मेहनत बहुत जाती है कि डेटा कैसे आता है, फिर आपको कैसे डिवाइड करते हो। और वो नॉलेज जितना आपका करके आता ना, उतना वो ट्रेनिंग से 100% नहीं आ सकता। दैट्स व्हाई आई टोल्ड हिम, उसको क्या वो 10 लाख का पैकेज दिख रहा है। दैट्स व्हाई आई टोल्ड हिम फ्रैंकली, तू पूछ 2 महीने बाद कि तेरी हालत क्या होगी, बिकॉज अक्षिता यू थिंक ना, राइट, अभी मैंने सीखा है और ये करा है, वो उसके पैकेज को देख के पावर बीआई कर रहे हैं। डजंट मेक सेंस। आई टोल्ड हिम कि तुम करो, बट फिर तुम वो सोच के मत करो यार, आप मतलब वो तुम्हारे पर मेरे पे आएगा कि भाई तुमने तो सिखा दिया, नाउ आई नीड पैकेज ऑफ 12 लाख क्योंकि मैंने कोर्स किया, ऐसे थोड़ी होता है। यू हैव टू गेट द इंटरव्यू क्लियर ना। हाँ डिफरेंट। हाँ, इसलिए मैंने क्लियर किया, वो मेरे पे तो पूरा आएगा कि भाई मैंने सिखाना है, बीइंग अ ट्रेनर जस्ट बिकॉज। ऐसे बहुत कैसे हमने पहले भी हैंडल किए, नहीं हमने पे किया, हमको जॉब, अरे आफ्टर 10 डेज जैसे हमको जॉब नहीं आ रही, इंटरव्यू नहीं आ रही, मैंने नौकरी पे प्रोफाइल बनाया, अरे बनाया बट डू यू हैव द कैलिबर टू आंसर द क्वेश्चंस, ये होना चाहिए ना। तो वो पहले क्लियर किया हुआ ये कि भाई उसको 10 लाख का पावर पे मिला, मे बी ही मस्ट भी वो लड़के ने ग्रास्पिंग किया होगा, सीखा होगा। अरे हो भी सकता है ना, मे बी उसको मिला भी है। यू नेवर, देर आर बोथ द साइड्स ना। 2 महीने बाद पता चलेगा कितना सीखा है, या 2 महीने बाद ही कैन फ्लरिश। कुछ कुछ लोग होते जो लोगों को देख देख के सीख लेते, तो फिर हाँ, मतलब हाँ, नहीं हो सकता। और देखो ना, और ना यही से अब कैंडिडेट पहचानते हैं। उसने जैसे पहले कहीं पूछा ना विच लैंग्वेज है कंफर्टेबल, तो यही से समझता है। अब हाँ, वो वही से ट्रिक समझ आता है सामने वाले का, बिकॉज इतने कैंडिडेट्स देखे ना, जब वो लैंग्वेज पे ही वो डगमगा रहा है, ही कुड नॉट ट्राई ऑल्सो, हिंदी भी नहीं, एकदम मदर टंग चाहिए तुमको। तो फिर मतलब वो समझ में आता है ना कि मतलब कैसे टाइप के कैंडिडेट है, कितना इनको वर्किंग अप लगेगा अपना, यू गेट टू। मैंने मेरा मेहनत वही निकाल लिया कि अरे बहुत सिखाना पड़ेगा। वो वही तो समझता है। बट ठीक है, बस वही है कि बिकॉज दे आर पेइंग, इट शुड नॉट गो वेस्ट, मतलब चलो यार 2 3, इसलिए मैंने उनको ये भी क्लियर किया, एकदम कॉग्नी में अप्लाई मत कर बिकॉज उसको कॉग्नी में मिला, इनसे मिला। अरे मैं हमेशा, मैं भी ऐसी करती हूँ, स्मॉल स्कूल जाओ ना। तो आई थिंक वो सेटिस्फाइड तो होके गया है, देखते भी क्या बोलते हैं। हाँ। नहीं 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 नहीं। अरे एनी टाइम यू कैन, अरे यू वोंट बिलीव मी, तुम कभी भी रेडिकल में फोन करो, बोलो रुचि रुचि, ये मैडम मैडम बोलते मुझे तो अवार्ड, आई टेल हिम कॉल मी रुचि, वो मैडम वाला फंडा ही मुझे अवार्ड लगता है वो। तो दे उसने वो बहुत लोगों ने क्या किया, जैसे मतलब वहां पे ना डेस्क पे 2 बंदियां बैठती है, अब क्या वो 15-20 हजार रुपए कमा रही, दे गॉट टू नो कि अच्छा सिखाते, थोड़े मेरे रिव्यूज भी ऑनलाइन वेबसाइट रेडिकल के। सो दे वन डे, अरे मेरे घर पे पढ़ के गई, आपको बिलीव नहीं होगा वो। जब मुझे एक ही बेटी थी, अभी तो सेकंड चाइल्ड अभी हुआ है। सो दे आर लाइक कि नहीं मैडम टैबलू बहुत चल रहा है, हमको ये जॉब चेंज करना है, बिकॉज मैंने बोला ना कि टैबलू कोई भी सीख सकता है, थोड़ा बहुत नॉलेज चाहिए बेस, नो डाउट। सो दे केम एंड लर्न, मैंने उनको 8,000 में सिखा, 3 लड़की आई थी डेस्क वाली, एंड दे रिजाइंड वो जॉब पे से, डेस्क वाला जॉब, दे मैरिड ऑल्सो, मैरिड थे वो। तो फिर दे, पता नहीं जॉब मिला है नहीं, अभी कोविड के पहले की बात है। पर वो मेरे पास वीकेंड आके टैबलू सीख सीख के जाती थी, और मतलब नहीं हमको सीखना है, और कैसे मैं एकदम बेसिक से सिखाती हूँ। सो दे आर वेरी हैप्पी कि हमको सीखने, रिजाइन फ्रॉम देयर। तो मतलब उन्होंने प्राइवेट मुझे पूछा था कि आप सिखाओगे क्या, बिकॉज दे नो ना कितना होता है, बिकॉज हमारा 8 होता है कैंडिडेट का 15 में से। तो दे सेड कि आप आपका फीस लोगे क्या, हम रेडिकल में नहीं बोलेंगे, विल यू टीच अस। मैंने बोला ठीक है, मुझे मेरा 8 रहा तो देन यू कम एंड लर्न, देन दे वाले हम घर पे आ सकते क्या, थोड़ा मुझे डिफिकल्ट था वो, बट आई एम लाइक वी कैन दे मैनेज ऑल 3 ऑफ देम। एंड दे आर लाइक कि हमको प्रोफाइल, बिकॉज उनका भी प्रोफाइल होता है ना, दे आर लाइक हमको भी डालना है। तो आई थिंक एक को तो टैबलू एडमिन मिल गया था। तो क्या होता है, जैसे भी ऐसे वो क्या बोलते हैं, वो डेस्क पे काम करते, बट दे हैंडल द एडमिन पार्ट। तो दे गेट थोड़ा आई थिंक 8-10 thousand एक्स्ट्रा पे करते हैं वो इंस्टीट्यूट वाले। तो ऐसा कुछ होता है, इट्स नॉट लाइक कि कोई भी सीख सकता है, सीखने को कोई भी सीख सकता है, बट देन व्हेन यू गो टू कंपनी ना तब फट जाती है, वो मेन चीज है। आना चाहिए ना। अरे आईटी इज नॉट इजी, बट मैनेजर्स, मतलब मेरे तो बहुत हार्ड मैनेजर्स थे, दैट इज व्हाई आई हैव लर्न सो मच, बट लाइक चैलेंजिंग हो जाता है वो। ऐसा है।
हाँ। और बाकी के फिर और कौन है, कोई नहीं आया और तो। अच्छा 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 अच्छा, नो प्रॉब्लम। फिर देख, हाँ वही मशीन लर्निंग पाइथन मैंने ही कभी सीखा नहीं है, पाइथन वाइथन इतने बड़े बड़े कोडिंग है मैं ही बंद कर देती हूँ। वो क्या होता है ना, गाइडेंस नहीं मिलता है थोड़ा कंपनीज में। अभी वो पता नहीं एमबी बीबी उसमें किया, एमसीए इसमें कर रहा है, मतलब कोई हाँ उसने उसने बोला कोर्स ज्वाइन किया, मैंने बोला फिर ज्वाइन किया तो यू शुड नो ना कि तुमने कोर्स करना चाहिए कि नहीं, डेटा। उसने स्टार्ट ही नहीं किया था कि उसको पता नहीं ना, वो क्वेश्चन पूछता ही नहीं ऐसे, विच इज ओके ठीक है। बट पता नहीं मतलब प्रॉब्लम अपने इंडिया में प्रॉब्लम यही है, मतलब गाइडेंस बेचारे कोर्सेज कर लेते हैं। ठीक है ना, देखो आई लेट सी व्हाट ही कम्स विद टैबल्यू, बोलता है टैबल्यू विल टीच, पावर बीआई बोला पावर बीआई सिखा देंगे, है ना, है ना। ठीक है। बस मुझे अक्षर एक दो मैं ना तुमको प्रोजेक्ट्स वाला है तुम्हारा कि 3 प्रोजेक्ट चाहिए, मेरे पास लैपटॉप में थोड़े बहुत है, मुझे सिर्फ बाद में क्लिक हुआ तुमसे बात करने के बाद, आई हैव 2 मोर प्रोजेक्ट्स। मैं बस देखती हूँ उसका डेटा जगह पे है तो मैं आपको कल ही बोल दूंगी कि तीनों प्रोजेक्ट्स हम भी देते हैं, यू चार्ज वॉट एवर यू वांट टू चार्ज देम, है ना। बस मुझे एक दिन दो चेक करने को, क्योंकि वो ना प्रोजेक्ट टैबल्यू के है, बट आई कैन कन्वर्ट देम इनटू पावर बीआई। बस मैं वो चेक करती हूँ कल मॉर्निंग में कि वेदर अवेलेबल और नॉट, बिकॉज वो मेरे प्रॉपर ऑफिस के बनाए हुए हैं। सो आई कैन जस्ट इरेडिकेट दो सिक्योरिटी डेटा जो होता है ना कंपनीज के जो वो आई कैन इरेडिकेट एंड देन आई कैन पास इट ऑन। तो आई जस्ट वांट टू चेक, फॉर्मेट किया था अवेलेबल होगा तो देन वी कैन से अपफ्रंटली किया वी आल्सो प्रोवाइड 3 प्रोजेक्ट्स। अदरवाइज नहीं है इन केस तो देन फिर हम एक पे ही चलेंगे, है ना, है ना। हाँ चलते रहेगा, चलते रहेगा, हाँ एक तो ठीक है नो प्रॉब्लम, मेरे को एकदम याद है कि टैबल्यू की भी कन्वर्ट कर सकते पावर में, उनको थोड़ी पता है बैकएंड में क्या है। तो बुक में देखती हूँ एक बार क्योंकि मैंने फॉर्मेट किया लैपटॉप, अगर अवेलेबल है तो वी कैन से तीनों दे देते हैं, है ना, है ना। ठीक है चल हाँ एक और थिंग अक्षिता, मेरे को ना बैच शुरू होने के एटलीस्ट 3-4 डेज पहले यू मैसेज मी, बिकॉज मुझे बाकी के टाइम थोड़ा थोड़े एडजस्ट करने पड़ेंगे, आई हैव क्लासेस गोइंग ऑन 7th मैंने जस्ट चेक किया अभी, चल रहा है वो, एक इस हफ्ते होगा और एक है ना 2 हफ्ते बाद होगा। तो अगर अपना कभी भी स्टार्ट होगा ना, मुझे थोड़ा पहले देखना पड़ेगा लाइक हाउ आई कैन एडजस्ट देम। हाँ एक चीज पहले भी चलेगा, करेक्ट करेक्ट, आई कैन देन थोड़ा कैसे एक एक्स्ट्रा आवर लेके या फिर वीकडे में कभी मैं उनको बीच में ले सकती हूँ, सो दैट ऐसा ना ये बहुत ये ना हो ऐसा कुछ। और फिर आपको दिवाली का भी उनको बोलना पड़ेगा लाइक 7-8 डेज तो अवेलेबिलिटी नहीं रहेगा, है ना, वो वैसा पकड़ के चलना पड़ेगा। हम्म। ऐसा कुछ तो करें, हाँ ऐसे कुछ तो करना पड़ेगा, है ना। ठीक है किधर चलेगा फिर, हाँ ओके। ओके ओके थैंक यू, चलो बाय, ओके।